नमस्कार, टायनी लिटिल टेस्ट बड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज शेअर करणार आहे तुमच्याबरोबर चिकन करीची रेसिपी। त्याच्यामध्ये तिखट आणि अळणी असे दोन व्हेरिएशन्स मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। त्याच्यासाठी मी वापरला आहे एक 900-950 ग्रॅम अप्रॉक्सिमेट चिकन। हे देशी चिकन आहे, म्हणजे बेसिकली देशी कोंबडाच आहे जो आणला होता। त्याला मी व्यवस्थित धुवून घेतलं आहे। एक चमचाभर मीठ आणि हळद लावलं आहे, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट। हे सगळं व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मी मिक्स करून चांगले पीसेसला ते सगळं इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते चोळून घेतलेले आहेत आणि मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे 10 ते 15 मिनिटं। तुमच्याकडे जर जास्त वेळ आहे तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता। आता साईडला मी घेतला आहे कुकर वापरते, कारण की देशी चिकन शिजायला वेळ लागतो, सेम लाईक मटन शिजायला पण वेळ लागतो, म्हणून मी हे कुकरमध्ये शिजवणार आहे। कुकरचा जेवढा बेस आहे तेवढा असा भरला जाईल एवढं मी तेल घेतलंय, 2 तमालपत्र टाकलेत, एक मोठा कांदा बारीक चिरलेला वापरलेला आहे। गरम मसाल्यामध्ये मी 2-3 मिरी, 2-3 लवंगा आणि एखादा तुकडा दालचिनीचा असं घालणार आहे। ते पण व्यवस्थित सगळं तेलात भाजून घ्यायचं। एक अर्धा चमचाभर हळद ते पण भाजून घ्यायची आणि कांदा आपला फ्राय असं गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकायचं आहे। आता आपण जेव्हा चिकन मॅरिनेट करायला ठेवतो ना तर त्यालाही पाणी सुटतं, कारण की आपण मीठ घातलेलं असतं, मग ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे, ते पण युटिलाइज करायचं आहे इकडे। मग हे चिकन टाकून झाल्यावरती जे तेल आणि आपलं हळद, गरम मसाले ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तो फ्लेवर एकमेकांमध्ये एकदम बसला पाहिजे चांगला। ते मिक्स करून झालं ना की त्याला ना पाणी सुटायला सुरुवात होईल। सो ते तुम्हाला कळेल की पाण्याचं क्वांटिटी वाढत चालली, कारण की चिकनचं जे अंगचं पाणी आहे ना ते सुटायला सुरुवात होते। मग हे झाकून घ्यायचं एक 5 मिनिटासाठी। तुम्ही नॉर्मल कोणतेही झाकण वापरू शकता, मी इथे कुकरचं जे टोपण आहे तेच वापरलं होतं। 5 मिनिटं शिजले, पाणी वाढलेलं आहे। साईडला मी एका टोपामध्ये गरम पाणी उकळायला ठेवलंय, का तर आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे। परत एकदा 5 मिनिटासाठी हे झाकून वाफून घ्यायचं। वाफून झाल्यावरती परत पाण्याची क्वांटिटी वाढलेली तुम्हाला ते नोटीस होईल। परत सगळं मिक्स करून घ्यायचं, चिकन आलटीपलटी करायचं आणि व्यवस्थित वाफून घ्यायचं सगळ्या अँगलने। मग हे गरम केलेलं जे उकळलेलं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं। इथे सांगण्याचं मतलब असं की चिकन आपलं चांगलं बॉइलिंग स्टेटवर होतं, मग त्यात जर गरम पाणी घातलं ना तर ते बॉइलिंग स्टेट मेंटेन राहते। ते जर तुम्ही थंड पाणी घातलं तर पूर्ण टेम्परेचर त्याचा डाऊन होऊन जातो। सो आठवणीने याच्यात गरम पाणीच घाला। उकळी आली की कुकर बंद करा। कुकर मी लो टू मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घेतल्या, मग हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या केल्या, म्हणजे टोटल 5 शिट्ट्या। एक अर्धा तासात किंवा 20-25 मिनिट्स डिपेंडिंग अपॉन दी कुकर, तुमची साईज किती कुकरची तेवढा वेळ लागेल कुकरच्या शिट्ट्या व्हायला। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मसाल्याची तयारी करायची आहे। कढईमध्ये घेतला आहे मी 1-2 कांदे उभे चिरून, बारीक चिरायची गरज नाही कारण की आपण आता ह्याचा मसालाच करणार आहे। तो व्यवस्थित भाजून घ्यायचा। मग अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी असं नारळ घेतलं आहे। नारळला मिक्सरमध्ये अगोदर मी थोडंसं फिरवून घेतलं होतं आणि मग मी भाजायला घेतलं। तुम्ही डायरेक्ट छोटे छोटे बारीक स्लाइसेस केले तरीही चालेल। अर्धा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट इकडे वापरली आहे। तुम्ही डायरेक्ट लसूण पाकळ्या, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एखादा इंचभर अद्रक हेही वापरू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घ्यायची आणि हा मसाला टाकायचा। मसाला थंड झाल्यावरतीच पिसायचा आहे, का ते मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण बोलले होते। ठीक आहे, मसाला पिसून झाला आहे, कुकर थंड झाला आहे, हवा निघाल्यावर कुकर उघडला आणि कमी गॅसवर तो परत चालू केलेला आहे। आता चेक करून घेऊया चिकन शिजले की नाही। चिकन खूप गरम होतं, ॲक्च्युली मला पोळलं, तर मोठा एखादा पीस चेक करून बघा, आणि एकच नाही 2-3 पीस चेक करून बघा, कधी कधी एखादा पीस राहून जातो शिजायचा। सो मोस्टली मोठेच पीस चेक करा, छोटेवाला तर 100% शिजलेलेच असतात। मग ही खात्री झाल्यावरती अळणी पीसेस मी बाजूला काढले होते आणि रस्सा पण बाजूला काढलेला अळणी कालवण बनवण्यासाठी। ती जी मसाला भाजलेली कढई आहे मी तीच वापरली आहे। जास्तीत जास्त भांडी घाण करण्यात मी इंटरेस्टेड नसते। कमीत कमी सामान, कमीत कमी भांड्यांमध्येच पूर्ण स्वयंपाक करायची माझी पूर्ण तयारी असते। त्यामुळे ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे केलेला मसाला घातला, अर्ध्यापेक्षा कमी असं मीठ घातलं। मसाल्याचं जे टोपण होतं, भांड्याचं टोपण होतं, त्याला खूप मसाला लागलेला, त्यात पाणी घालून विसळून घेतलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि 7 ते 8 मिनिटं उकळून दिलं चांगलं ह्याला। आणि हे उकळी आल्यानंतर ह्याला मी बाजूला ठेवलं आणि आपलं चिकन रेडी आहे। आता करायचं आहे तिखट कालवण किंवा तिखट रस्सा। 3 चमचे मी घरगुती आपला घाटी मसाला वापरलेला आहे। तुम्ही हा मसाला जर तुम्हाला तेलाची जर क्वांटिटी जास्त वापरायची असेल तर तुम्ही नॉर्मल पॅनमध्ये तेल आणि ती चटणी त्याच्यामध्ये भाजून मग ते ॲड करू शकता। मी डायरेक्ट चटणी ॲड करते, कलर येतो असं नाही की कलर नाही येत। 5 ते 7 चमचे मसाला घातला आहे। ॲक्च्युली जेवढा मसाला झाला तो पूर्णच मला युटिलाइज करावा लागला। एक चमचाभर मीठ घातलं आहे, कारण की आता मीठ ते फक्त मसाल्याला लावलेलं, पण आता आपण पाणी ॲड करून रस्सा वाढवणार आहे तर मिठाची गरज आहे। इथे पण पाणी थंड न ॲड करता उकळलेलंच पाणी मी ॲड केलेलं आहे।
आता हे एकदम मीडियम गॅसवर, लो टू मीडियम गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं उकळी येत जाऊन द्यायची आहे. बिलकुल पण डिस्टर्ब करायचं नाही. मसाल्याच्या भांड्यामध्ये पण पाणी ॲड करून विसळून घ्या, वेस्ट करायची गरज नाही आहे. आणि आता तुम्हाला एवढं असं तरी दिसत नाही आहे त्याच्यावरती, पण नंतर 10 ते 15 मिनटानंतर जेव्हा तुम्ही गॅस बंद कराल तर तुम्हाला त्याच्यावरती आलेला कट किंवा रस्स्यावरती जे तेलाचं आवरण आहे ते बघायला आवडेल, छान दिसेल. कोथिंबीर घाला बारीक चिरलेली सगळ्यात शेवटी आणि ताट करायला रेडी करा. मी इथे तेल खूप लिमिटेड वापरलं आहे, का की आपण आठवड्याला ऑलमोस्ट एव्हरी संडे चिकन मटन बनवतच राहतो आणि मग दर आठवड्याला एवढं ऑइली खायचं म्हणजे आपल्या हेल्थची वाट लागणार. त्यामुळे मी लिमिटेड ऑइलमध्ये स्वयंपाक करायला बिलीव्ह करते. इवन नॉनव्हेज खूप लिमिटेड ऑइलमध्ये मी स्वयंपाक करते. त्यामुळे तुम्हाला जर माझं हे कमी ऑइलमध्ये बनवलेलं चिकनची रेसिपीज आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पांढरा रस्सा पण बनवला होता, त्याचं अनफॉर्च्युनेटली मी रेकॉर्ड करू शकली नाही. रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.